आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये जे 100 युनिट पर्यंतचे जे आपले कन्झ्युमर्स आहेत हे सगळे सोलरवर आपल्याला आणायचे आहेत आणि दुसऱ्या टप्प्यात 300 युनिट पर्यंतचे सगळे सोलरवर आणायचे आहेत. आपला प्रयत्न असा आहे की 300 युनिट पर्यंत कोणालाही विजेचं बिलच येऊ नये अशा प्रकारे आपल्याला ही सोलरची व्यवस्था महाराष्ट्रात उभी करायची आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि मी आहे तुमचा हेल्थ आणि वेल्थचा दोस्त. तुम्ही हा व्हिडिओ आता जो पाहिला त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आपल्याला सरळ सरळ सांगताना दिसत आहेत की आता सोलर एनर्जी वाले जे पण मार्केटिंग करणाऱ्या किंवा मॅन्युफॅक्चरर कंपन्याला चांगले दिवस येणार आहेत आणि स्टॉक मार्केटमध्ये कोणताही सेक्टर वरती जाण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये एक बुलिशनेस येण्यासाठी गव्हर्नमेंट पॉलिसीचा फार मोठा हात असतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा पण मोदी गव्हर्नमेंट जिंकून येतं तेव्हा सिमेंट कंपन्या किंवा रिॲलिटी सेक्टरच्या कंपन्या ह्या जास्त बुलिश होतात, कारण BJP सरकार किंवा हे जे आता सरकार आहे सत्तेमध्ये ते ज्या गोष्टी जास्त अवलंबतं किंवा ज्या गोष्टीमध्ये जास्त खर्च करतं त्या सेक्टरमध्ये त्या भागाची गुंतवणूक वाढते आणि ते स्टॉक जास्त प्रमाणामध्ये किमतीमध्ये वाढत चाललेले असतात. आता सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट फोकस करते किंवा BJP गव्हर्नमेंट इकडे फोकस अशा गोष्टीमध्ये करते की सौर ऊर्जेमध्ये कसं काय आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकतो, जेणेकरून जे तुमच्या घरचं लाईट बिल आहे ते कसं काय शून्यावरती घेऊन जाऊ शकतो असा गव्हर्नमेंटचा मानस आहे. म्हणजे थोडक्यात काय तर जे सौर ऊर्जेचे पॅनल आहेत म्हणजे सोलार एनर्जी बनवणाऱ्या ज्या पॅनल आहेत त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या किंवा मार्केटिंग कंपन्यांना चांगले दिवस येणार आहेत. म्हणजेच आपण आता या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्या सोलर पॅनल बनवतात आणि त्या कंपन्याचं प्रॉफिट मार्जिन वगैरे सगळं चांगलं आहे हे आपल्याला पाहावं लागेल. तर कसं बघायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही गुगलवरती साधं सर्च जरी केलं की सोलर पॅनल मेकिंग कंपनीचं तुम्हाला असे लिस्ट येऊन जाते. त्यामध्ये वारी इंजिनिअरिंग आहे, त्याच्यामध्ये त्या कंपनीचं थोडंफार माहिती तिथे गुगलनी सांगितलेली आहे. म्हणजे इथे वारी इंजिनिअरिंग दिसतंय, ही कंपनी कधी स्थापन झाली आणि ती काय काय काम करते याच्याबद्दल माहिती. परत टाटा कंपनी, ते टाटा पॉवर ही कंपनी आहे, ती सुद्धा हाय क्वालिटीचे सोलर पॅनल बनवते. मग ते 3 दशकापासून ही इंडस्ट्री त्याच्यामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला याच्यामध्ये कंपनीची बऱ्यापैकी माहिती मिळते आणि प्रत्येक वेळेस तुम्ही या कंपन्यांचा अभ्यास करू शकता. आता तुम्ही नुसतं गुगलवरती सर्च केल्यानंतर जेव्हा आपल्याला कुठले स्टॉक्स हे सोलार रिलेटेड आहेत तर मग याच्यामध्ये जेन्सॉल इंजिनिअरिंग, परत बोरोसिल, NTPC, टोरंट पॉवर असे भरपूर सारे स्टॉक्स जे सोलार पॅनल बनवण्यामध्ये किंवा मार्केटिंग करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. पण त्याच्यामध्ये कोणते स्टॉक निवडावे किंवा कोणते स्टॉक चांगले तर तुम्ही गुगलवर जाऊन स्क्रीनर हे सर्च करू शकता आणि स्क्रीनरवरती तुम्ही कोणताही स्टॉक जो तुम्हाला पाहिजे, समजा आपल्याला असं वाटते की वारी एनर्जीज हा स्टॉक आपल्याला पाहायचा आहे तर इथे वारी एनर्जीज टाकल्यानंतर इथे वारी एनर्जीज दिसतं आणि तुम्हाला वारी एनर्जीच्या बाबतीत या स्क्रीनर.com वरती तुम्हाला याची माहिती मिळेल. मग त्याच्यामध्ये मार्केट कॅपिटल किती आहे, करंट प्राइस किती आहे, बुक व्हॅल्यू किती आहे, रेट ऑफ ROE किती आहे, ROCE किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती. त्याच्यामध्ये प्रोस म्हणजे या कंपनीबद्दल चांगली गोष्ट काय आहे, या कंपनीमध्ये वाईट काय गोष्ट आहे हे याची माहिती मिळते. तुम्ही इथे कॉर्नरला रीड मोरकडे केलं तर या कंपनीचे जी लिडरशिप आहे, समजा ही कंपनी आहे ती एक्सपोर्ट करते, जास्त किती % एक्सपोर्ट करते, इंडियामध्ये किती पॅनल विकते, त्याचे मॅन्युफॅक्चररला हेल्प करणारे कुठे लोक आहेत, कुठे त्यांचे प्लांट्स आहेत, कुठल्या कंट्रीमध्ये त्यांनी एस्टॅब्लिश केलेला आहे, आतापर्यंत त्याची मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी किती आहे, त्यांचा रेव्हेन्यू कुठल्या गोष्टीमधून जास्त जनरेट होतो, याची सगळी माहिती तुम्हाला या स्क्रीनर.com वरती मिळेल. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणलं की नुसतं कंपनीचं नाव आहे आणि सोलार पॅनल बनवते म्हणून आपण त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणं फार चुकीचं आहे. नेहमी त्या कंपनीचे फायनान्शियल बघणं महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या कंपनीला पॅनल विकल्यानंतर त्यांना मार्जिन किती मिळतं, कोणत्या ठिकाणी एक्सपोर्ट कंपनी करते, किती मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी आहे, त्यांच्याकडे किती लाखांची किती करोडांची ऑर्डर पडलेली आहे, त्यांच्यावर काही कर्ज आहे की नाही, ती कंपनी काही वर्षापासून फायद्यामध्ये आहे की नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला लागतात. आणि तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी खाली खाली स्क्रोल करता
हे क्वार्टरली रिझल्ट आहे, त्याच्यामध्ये त्याचा फायदा किती होतो, या नेट प्रॉफिट किती आहे, 644 करोड हे सध्याचं नेट प्रॉफिट आहे मार्च 2025 या कंपनीचं. म्हणजे तुम्हाला या कंपनीमधले जे चांगल्या चांगल्या गोष्टी असतील त्या तुम्हाला इथे नक्की दिसतील. आता याचा कॅश फ्लो किती आहे तर 386 करोड हा कॅश फ्लो आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या screener.com वरती मिळतील. म्हणजे ह्या कंपनीचं फंडामेंटल किती चांगलं आहे हे तुम्हाला समजू शकेल. मी फॉर एक्झाम्पल घेतलंय, पण तुम्ही सगळ्या कंपन्या सर्च करून त्याची माहिती घेऊ शकता. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपला फेवरेट टॉपिक असा आहे की आपण त्या सरळ कंपनीचा चार्ट पुटअप करतो आणि चार्टमध्ये बऱ्याच सगळ्या गोष्टी कळतात. त्यासाठी तुम्हाला कधी कधी फंडामेंटल ॲनालिसिस करायची पण गरज लागत नाही. तरी पण मी सेफर साईडला नक्की सांगेन तुम्ही फंडामेंटल ॲनालिसिस किंवा त्या screener.com वरती तुम्ही जाऊन सर्च कराल तर त्याचे प्लस पॉईंट्स आणि निगेटिव्ह पॉईंट्स तुम्हाला नक्की कळतील. फॉर एक्झाम्पल आता आपण पहिल्यांदा बघितलं वारी एनर्जीज ही सुद्धा सोलर मेकिंग कंपनी आहे आणि हा त्याचा चार्ट दिसतोय. चार्टमध्ये बघाल तर हा लो आहे, लो पासून हायर हाय घेतला, परत हायर लो घेतला, हा शेवटचा जो रेजिस्टंट लेवल आहे मी इथे परत मार्किंग करतो म्हणजे तुम्हाला कळेल. आणि ह्या गोष्टी मी सगळ्या शिकवल्यात. ह्या लो आहे, हा परत हायर हाय आहे, परत याला सपोर्ट केलेला आहे, परत हा हाय आहे आणि इथे त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे. आणि हा जेव्हा हाय तोडेल दुसरा वाला त्यावेळेस एक कन्फर्मेशन आपल्याला मिळतं. ही गोष्ट ऑलरेडी आपण टेक्निकल ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. आणि ह्या जे हे व्हिडिओ फॉलो करतात किंवा नेहमी पाहतात त्यांना ही गोष्ट माहिती आहे की आपण टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं. तर माझ्या दृष्टीने हा जो वारी एनर्जी जो आहे तो एक चांगला स्टॉक आहे. आणि तुम्ही त्याच्या चार्टकडे लक्ष देऊन तुम्हाला जेव्हाही बाई सिग्नल मिळेल तेव्हा तुम्ही त्यामध्ये बाईंग करू शकता. सध्या तर मी हे सांगेन की तुम्ही सेक्टरचं ॲनालिसिस पहिल्यांदा करा. जसं सेक्टर हा बुलिश असणार आहे काही दिवसानंतर, तर तुम्ही सेक्टरकडे बघून त्यामध्ये असणारे जे पण स्टॉक आहेत ते पण स्टॉक तुम्ही बघणं महत्त्वाचं आहे. आता पुढचा स्टॉक आहे बोरोसिल रिन्युएबल लिमिटेड. याच्या मी मंथली चार्टवरती जातो. मंथली चार्टवरती तुम्ही बघाल तर ही 20 महिन्याची ब्ल्यू कलरची मूव्हिंग ॲव्हरेज आहे, त्याला पण सुद्धा प्राइसनी क्रॉस केलेला आहे. आणि ह्या महिन्याभरामध्ये याचा जो ओपन आहे तो सुद्धा ब्रेक केलेला नाही. हे तुम्हाला इथे दिसतंय, ओपन ब्रेक झालेला नाही. आता वीकली चार्टवरती गेल्यानंतर सुद्धा कळते की वीकली 20 आठवड्याची, 50 आठवड्याची, 100 आठवड्याची यापेक्षा प्राइस वरती आहे. आणि डे चार्टवरती सुद्धा 20 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या पेक्षाही प्राइस जास्त आहे. म्हणजे हा जो बोरोसिल रिन्युएबल लिमिटेड चा स्टॉक आहे हा सुद्धा मला बुलिश वाटतोय. म्हणजे चार्ट तसा सांगतोय की हा स्टॉक बुलिश आहे. मी सगळे हे स्टॉक जे तुम्हाला समोर दाखवतोय हे सगळेच्या सगळे स्टॉक हे सोलार पॅनल मेकिंगमध्ये किंवा मार्केटिंगमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही हे जे सेक्टरमध्ये येणारे जे पण स्टॉक आहे तुम्ही स्वतः जरूर चार्ट प्लॉट करून बघा. हा तिसरा स्टॉक आहे KPI ग्रीन एनर्जी. इथे बघाल तर KPI ग्रीन एनर्जीनी मागच्या महिन्यामध्ये 20 महिन्याची EMI तोडली होती. आज पण या महिन्यामध्ये मूव्हिंग ॲव्हरेजनी मागच्या महिन्याचा हाय सुद्धा तोडलेला आहे. म्हणजे मंथ वाईज हा स्टॉक बुलिश आहे, वीकली वाईज सुद्धा हा बुलिश आहे आणि डे वाईज सुद्धा याला बुलिश म्हणू शकतो. कारण याने मागचा जो हाय होता तो तोडलेला आहे एक 4 ते 5 दिवसापूर्वीच. आता पुढचा स्टॉक बघतोय आपण सोलेक्स. सोलेक्स एनर्जी. आता हे जे अपर सर्किटवाले स्टॉक असतात ते मला फारसे आवडत नाहीत कारण त्याच्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस व्यवस्थित करता येत नाही. म्हणून मी सहसा अपर सर्किटवाले स्टॉक सहसा मी जास्त अभ्यासात घेत नाही. आता वेबसोल एनर्जी यामध्ये बघाल तर वेबसोल एनर्जीमध्ये सुद्धा पाहताय तर सध्या बिअरिशनेस आहे. पण तुम्हाला वीकली चार्टवरती बघाल तर वीकली चार्टवरती याने ही 20 आठवड्याची मूव्हिंग ॲव्हरेज तोडता कामा नये. त्यामुळे याला नेहमी या स्टॉकला तुम्ही आठवड्याच्या रेंजमध्ये किंवा आठवड्याच्या टाईम फ्रेममध्येच बघा. याच्यामध्ये सध्या लगेच कोणती पण इन्व्हेस्टमेंट करू नका. इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुम्ही नेहमी चार्ट बघा.
आता दुसरा आहे अदानी ग्रीन एनर्जीकडे जातोय आपण. आता मंथली चार्टवरती बघतोय तर मंथली चार्टवरती सध्या तरी याने याच्यामध्ये मागच्या 2 ते 3 महिन्यापासून यामध्ये बाईंग होत आहे. वीकलीवरती बघाल तर वीकली 20 आठवड्याची EMA तोडलेली आहे ऑलरेडी, आणि इकडे म्हणू शकतो एक फ्लॅग पॅटर्न झाला आहे, आणि यांनी जो शेवटचा हाय आहे तो तोडलेला नाहीये. म्हणजे 966 किंवा 970ची लेवल ही याची क्रुशल राहणार आहे. एखाद्या लोकांनी याच्यामध्ये बाय पोझिशन घेतली तर त्याला 966चा स्टॉप लॉस असला पाहिजे, हेही लक्षात ठेवा. पण सहसा मी सुद्धा बाय अँड सेलचं कधी रिकमेंडेशन करत नाही. प्रत्येकाने आपापला चार्ट बघावा आणि त्याप्रमाणे बाईंगची पोझिशन घ्यावी. सध्या तरी असं दिसतंय की या स्टॉकमध्ये बुलिशनेस आहे. आता त्यानंतर सगळ्यात माझा आवडता स्टॉक म्हणजे टाटा पॉवर. कारण टाटा पॉवरमध्ये तुम्ही बघाल तर हायर लोचा पूर्णपणे जो तयार झालेला आहे आणि त्याप्रमाणे तो मूव्ह करत आहे. हा शेवटचा लो, हा शेवटचा हाय, आणि इथे हाय तोडला, परत यांनी इथे हायला रिस्पेक्ट केलं आणि हा स्टॉक परत इथे जाईल आणि काही दिवसानंतर इथेही पोहोचेल असं मला वाटतंय. कारण तसं चार्टमध्ये आपल्याला दिसतंय. इथे बघाल तर RSI सुद्धा अपवर्ड मुव्हिंग आहे. म्हणजे तुम्हाला मला सांगण्यासारखं आहे की एक गोष्ट आहे की भरपूर सारे तुम्ही बघायला स्क्रीनवरती भरपूर सारे सोलारचे स्टॉक असतात, पण सगळ्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट करायचं नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा स्पिनरवरती जाऊन तुम्ही त्याचे प्रॉफिट्स चेक करा, कॅश फ्लो चेक करा, त्या कंपनीमध्ये फॉरेन FIIचे किती इन्व्हेस्टमेंट आहे किंवा त्यामध्ये डेप्ट आहे का, म्हणजे डेट आहे का, डेट म्हणजे कर्ज आहे का, ह्या गोष्टी सगळ्या बघून घ्या आणि त्याप्रमाणे इन्व्हेस्ट करा. पण चार्टवरती बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कळतात. ज्या लोकांना फंडामेंटल ॲनालिसिस येत नाही त्यांनी फंडामेंटल ॲनालिसिस करायच्या जास्त भानगडीत पडू नये. पण ॲटलिस्ट तुम्ही जे टेक्निकल ॲनालिसिसवरती बाय सिग्नल आणि स्टॉप लॉस हे गोष्टी पूर्णपणे व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला योग्य तो परतावा मिळेल. तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून मला एकच सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा नवीन नवीन गव्हर्नमेंट पॉलिसीज जाहीर होतात तेव्हा त्या सेक्टरमध्ये त्या स्टॉकचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे आणि इन्व्हेस्टमेंट करणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्या असणाऱ्या स्टॉकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये बाईंग होते आणि त्याचे जे परतावा आहे किंवा रिटर्न्स आहेत ते कमी वेळेमध्ये जास्त परतावा मिळतो. हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा आणि त्याचं बेल आयकन दाबायला विसरू नका. कारण त्यानंतरचे जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू व्हेरी मच.